सावकाश सावकाश सावकाश. गाडी पळवण्यापेक्षा ना गाडी कंट्रोल आणि बॅलन्स पहिले शिकणं गरजेचं आहे. ओके, म्हणजे ना आपण म्हणतो ना ज्या गोष्टी मिस करतो ना, म्हणजे सोडून देतो, इग्नोर करतो, हे कुठे कामाला येणार, त्या गोष्टी पहिले शिकायच्या असतात. स्कूटीवाले काय करेल आपल्याकडे गेअर करेल थांबवायला, स्कूटीवाले काय करेल. अशा वेळी ना गाडी न्यूट्रलवर नाही पाहिजे, घेरवर पाहिजे. बघा मी फक्त मागचा ब्रेक पण नाही लावला, बघा मागचा ब्रेक पण नाही, दोन्ही ब्रेक नाही. तर सकाळचे वाजले 5 आणि आज आपली संडे राईड आहे, त्याची सगळी तयारी. ते संडे राईडबद्दल थोडीशी माहिती देतो मी तुम्हाला आताच. संडे राईड आज मोठी नाही, पण हा संडे राईडमध्ये खूप मोठी लाईन आहे, म्हणजे रॅली समजू शकता. म्हणजे संडे राईड आहे जवळच एकदम, पण आज खूप रायडर जॉईंट्स होणार आहे. तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, व्हिडिओ स्किप नका करू, आराम लोक. तर असं जरा चेन लूप झाला आहे आपलं, आणि आता आपण निघणार आहोत. आपल्याकडं ना आज रेकॉर्ड करायला जास्त टाईम नाही, 1 तास 20 मिनटाच्या आसपास आहे, त्याच्यामुळे आज आपण जास्त रेकॉर्ड नाही करणार आहे. पण आता भेटू डायरेक्ट, आय थिंक मी डायरेक्ट मीटअप पॉईंटलाच भेटेल, मध्ये कुठे कॅमेरा चालू नाही करणार आहे. सो व्हिडिओ लास्टपर्यंत बघत राहा. काहीच माहिती नाही तुम्हाला कसा व्ह्यू दिसतोय, कसा अँगल आहे आणि कसा साऊंड येतोय, कारण मी मीटअप पॉईंटला पोचलो ऑलरेडी. मला आज खूप लेट झालं होतं, म्हणजे 10 मिनटं मी लेट होतो, त्याच्यामुळे मी जसं आलो तसं हे लगेच निघालं आहे. मग मी डायरेक्ट कॅमेरा चालू केला. आता अजून पुढे 2 मीटअप पॉईंट ठेवलेत, म्हणजे ऑलरेडी आज 3 मीटअप पॉईंट ठेवलेत. आणि आज आहे संडे, त्यामुळे ही आहे संडे राईड. आय थिंक 2 आठवड्यानंतर आय थिंक ही संडे राईड झाले. खूप दिवसानंतर संडे राईड करतो आहे मी. ती पण माझं रात्रीपर्यंत काय कन्फर्म नव्हतं, कारण माझ्या गाडीची सर्व्हिस करायची होती मला, म्हणजे नॉर्मल सर्व्हिस बाकी आहे ना, फक्त ऑइल चेंज केलं आणि पुढचा सस्पेन्शन लीक झाला होता, तर तो सस्पेन्शन करून घेतला, बाकी काहीच नाही केलं मी. ओके, तर ते काल झालं म्हणून मी आज संडे राईड जॉईन केलं, नाही तर माझं रात्रीपर्यंत कन्फर्मच नव्हतं संडे राईड. ओके, आणि एक गोष्ट, आज संडे राईडला भाई फुल रॅलीमध्ये टोटल 30 रायडर ॲड होणार आहेत. 30 लोक भाई, काय काय जण विथ पिलियन आहेत, काय काय सिंगल आहेत. मी तर भाई सिंगलच आहे, नो पिलियन. लेट झाला आहे, त्यामुळे आत्ता इथे किती भेटलेत मला काहीच आयडिया नाही. आता याच्या पुढचा जो मीटअप पॉईंट आहे तिथे बघू कोण कोण भेटतात. तिथे मोस्टली खूप जुनेच लोक भेटतात, जे पहिल्यापासून राईड जॉईन करतात. हे इथे भेटणारे सर्व नवीन होते. ओके, आणि सकाळचे वाजलेत 5:42. मीटअप पॉईंटचा टाईम होता 5:30. आपण 10 मिनटं लेट, त्यामुळे हे निघायच्या तयारीत होते. बाकी काय नाही, हे जर निघाले असते ना तर मला पुढच्या मीटअप पॉईंटला यांना कॅच करावं लागलं असतं. तो नाही तर तिसरा, तो नाही तर डायरेक्ट कासमाळ. ओके, एकदा नाव बघून घेऊ, नाही तर पूर्ण व्हिडिओवर तेच होत राहील आपलं. आज आपली आहे संडे राईड, ती पण कासमाळला. कासमाळ मी पहिल्यांदाच पाहतो आणि मोस्टली बहुतेक जण आमच्या ग्रुपमधले पहिल्यांदाच जातात. ओके, मी तर कधी बघितलं नाही हे जाताना, ओके मी तर पहिल्यांदा जात आहे. ओके, कासमाळ आहे पेनमध्ये, आणि असं बोलतात की त्याला एक
मिनी माथेरान पण बोलू शकता. जेवढं माझ्या माहितीप्रमाणे तेवढं मी तुम्हाला आता सांगणार आहे. बाकी तर भाई ऑन द स्पॉट जे काय मला रिॲक्शन भेटेल, जे काय मला बोलूच वाटेल ते ऑन द स्पॉट. पूर्ण व्हिडिओ आपला ऑन द स्पॉटच असतो भाई. मी अजून कधी पण अशी पूर्ण पाठांतर कुठली गोष्ट करत नाही. कधी कधी असं फक्त नॉर्मली कधी व्हिडिओ बघितला तर आपण कुठे जाणार आहे, कसं काय आहे, थोडंफार माहिती घ्यावी लागते. रूट कुठला आहे, काय आहे, नाही बघितलं तरी चालतं भाई. सँडी बिंडिया सगळे आहे, त्याच्यामुळे काय विश्वासाची गोष्ट भाई आहेच तिथे. काय भाई ट्रस्ट तुटणार असं काही गोष्ट येतच नाही आणि होतच नाही भाई, येतच नाही ना, होतच नाही. तर आज व्हिडिओ भाई जास्त मोठा ना म्हणून, कारण ना आपला भाई गोप्रोची ना बॅटरी ना फक्त आणि फक्त 1 तास आहे. इथे फक्त 1 तास, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी शॉर्टमध्ये. कालच भाई सस्पेन्शन लीकचं ऑइल चेंज केलं भाई. आज मला वाटतं पुन्हा लीक होऊन जाणार या रोडवरती. भंगार रोड भाई यांचे, द्या निवडून अजून. मालिक बचाइए मालिक, ए मालिक. Bienvenidos a la cripta. Dame tu cosita, dame tu cosita, ay, dame tu cosita, dame tu cosita, ay, dame tu cosita, dame tu cosita, ay. मालिक बचाइए मालिक, ए मालिक. Dame tu cosita, ay, toma. Cosita, dame tu cosita, ay, toma. Cosita, dame tu cosita, ay, toma. फायनली आता आम्ही निघालो इथून. ओके, आज मला वाटतं 30 जण जेवढे बोलले होते ना तेवढे 30 जण आलेत भाई. मी काउंटिंग नाही केलं आहे, तर भाई एवढेच जण आहेत ना, त्याच्यामध्ये कोण आपलं कोण भाई काय कळतच नाही. आता एकदा पुढे थांबू भाई ब्रेकफास्टला, तेव्हा सगळे काउंटिंग करून सांगतो. खूप भारी वाटतं आहे, पण तेवढे रिस्क पण आहे भाई. कारण एवढे जण आहेत आणि याच्यामध्ये सगळे नवीन आहेत. मोस्टली खूप जण नवीन आहेत. म्हणजे आम्ही फक्त बोलू शकाल तुम्ही 9-10 जणच फक्त डेलीचे आहोत, बाकी सगळे नवीन. त्याच्यामुळे थोडं रिस्क वाटतात, मग काय नाही. त्याची राईड एकदम सेफ होणार भाई. कारण आपलं भाई लीड विनायक दादा करतोय आणि टेल आपला नाव नाही येत आहे, पण ठीक आहे. विनायक दादाच्या पुढे तर कोण जाणार नाही भाई, सगळे एकदम प्रॉपर जाणार. रूल्स फॉलो केले तर भाई प्रॉब्लेम पण नाही, आपल्याला पण नाही आणि कोणालाच प्रॉब्लेम नाही. तर एकदम बी केअरफुल, बी सेफ. वाव, किती शांत वाटतं भाई. फुल शांतता, फुल शांतता. वाव, काय आवाज येतोय बाईकचा. अरे भाई किती गाडी उचलतोय, असं वाटतं भाई टेनरती डायरेक्ट उचलत चाललाय भाई पूर्ण. सुंदर असा ब्रिज लागलाय भाई आणि मस्त असं पाणी, गारगार हवा येते एकदम. पाण्याच्या ठिकाणी भाई ना एक नंबर हवा येते, एकदम भारी वाटतं. पाणी आणि झाडं, बाकी बिल्डिंगमध्ये भाई नको आणि बघू शकता. चांगला म्हटलं तो पण ना भाई वाईट गोष्ट दूर आला भाई नाकाजवळ. चांगलं काय म्हणूच नाही भाई, आपलं लकच खराब आहे. चांगलं काय बोलावं आणि चांगलं काय करावं, लगेच वाईट गोष्टी लगेच आडव्या येतातच. सो लेट्स गो. आजची राईड एकदम मस्त आणि नीट होऊन दे. मध्ये किती जण आलेत ना त्याची खरी माहिती काय कोणाकडून भेटत नाही. संडी बोलतोय 32 आले आहेत, एक जण बोलतो 29 आलेत. आणि आता इथलं वेदर बघू शकता, एकदम थंड असं गार हवामान आहे इथे. थंडी लागते. ग्लव्स नाही घेतलेत अजूनपर्यंत, ते भाई हात गारटच आहे. आणि बघू शकता समोर भाई काही दिसत नाही, नुसतं धुकं फुल गावठ आहे. ओके, तर आता वाजले 7:30 आणि सूर्यदेवाचं दर्शन तर अजून कुठे झालं नाही ना, आता ना पता. चाललोय मस्त आरामशीर, कारण आज खूप जण आहेत ना, तर स्लोच जावं लागणार. जास्त पण हाय स्पीडमध्ये जाऊन काय फायदा न करायच्यात. खूप जण असे नवीन आहेत जे पहिल्यांदाच राईड जॉईन करतात, त्याच्यामुळे आज लोकेशन पण जवळच आहे आणि आपला स्पीड पण एकदम मॅनेज होणार आहे.
काय हाय स्पीड असं काय आहे ना आज, एकदम आरामशीर. आणि या रोडला ट्रॅफिक पण नाही, त्याच्यामुळे एकदम आरामशीर जाऊ शकतो. पुढचे सगळे रायडर दिसतात आपल्याला प्रॉपर. मागे पण खूप 30 जण म्हणजे तुम्ही समजू शकता ना भाई, एवढा मोठा ग्रुप झाला आहे भाई. फुल रॅली 30 जणांचं जर वोटिंग झालं तर भाई फुल भारी. मैदान आहे भाई, एक नंबर भाई. फुल गावाची आठवण आलंय आणि असं वाटते भाई मी माझ्याच गावात आलंय. हा फुल गाव. वा सूर्यदेव आले डोक्यावर, तर वाजले 8:15 आणि मस्त असं भाई गवत, त्याचा असं मस्त असा स्मेल. काही फरक नाही भाई गाव आणि याच्यामध्ये, काही म्हणजे काहीच फरक नाही. वाळू आहे थोडी, वरती चढताना काही प्रॉब्लेम नाही, खाली उतरताना थोडासा प्रॉब्लेम येतो या वाळूवरती. पण मस्त भाई पूर्ण जाळून टाकलं ना, त्याच्यामुळे स्मेल थोडा गाव टाईप येतो. कारण गाव टाईपला तुम्हाला माहीत असेल आग लागते भाई उन्हाळ्यात. हा रोड पाहून ना मला लोहगडची आठवण आली भाई. लोहगडला सेम भाई टर्न आहे आणि सेम सिनेरी आहे भाई, सेम. भारी वाटतंय. काही तरी गाडी न्यूट्रलवर आहे माझी. बघ न्यूट्रलवर का ठेवली, मलाच माहिती नाही माझी गाडी. या अशा वेळी ना गाडी न्यूट्रलवर नाही पाहिजे, घेरवर पाहिजे. बघा मी फक्त मागचा ब्रेक पण नाही लावला, बघा मागचा ब्रेक पण नाही, दोन्ही ब्रेक नाही. बॅलन्स नाही घ्यायची गाडी, बॅलन्स नाही. रस्ता बेकार म्हणजे पूर्ण खडीचा रस्ता आहे भाई. उतार बघा महाग कसं. गेअरवर घे, गेअरवर घे. मा कसम भाई ते बेकार आहे भाई. नॉन गिअर काय करेल ते आजच्या गावात. दोघं तिकडे तिकडे पडलेत, त्याच्यामुळे कोणी यायलाच मागत नाही भाई पुढे. बेकार भाई. इझी आहे पण ते कसं आहे माहिती आहे का, ब्रेक दाबला तर गाडी आवरणार नाही भाई, डायरेक्ट सरसरच जाईल गाडी. त्याच्यामुळे हा हिशोब आहे, बाकी काय प्रॉब्लेम नाही. हो का. आणि हा असा इथून उतार ऑलमोस्ट थोडाफार झाला क्लिअर. तर फायनली आता निघालो आहे. पण सीन असा आहे खाली उतरताना तर प्रॉब्लेम होते, पण आता जाताना भाई मेन प्रॉब्लेम तिकडे खाली पुन्हा उतरायचं आहे. नॉर्मल जरी नॉर्मल गाडी तर चालवायची, बघू शकतो चढावाला. कारण फक्त उतरताना काय सीन माहिती आहे का, उतरताना गाडीनं घेरवरती आणायची, ब्रेक अजिबात दाबायचा ना. आणि जिथे तुम्हाला चांगली जागा भेटेल, समजा कुठला चांगला स्लोप भेटला मध्ये, तिथे टायर आपला पोचला मागचा का तिथे फक्त ब्रेक दाबायचा, म्हणजे स्लिप नाही होणार चांगल्या जागेवरती. हे लक्षात ठेवा. आता बघा नॉर्मल गाडी आहे, जशी चालवायची तशी चालवतो आपण, काय फरक नाही. हे घे पायवरती, क्लच सोड, पायवरती घे. हा चल.
हा स्पॉट मस्त होता मगाशी बघण्यासारखा, पण आम्ही खाली गेलो. बघा लाईनच्या जरी बाहेर गेलात ना तरी तुमचा बॅलन्स मिसबॅलन्स होऊ शकतो. त्यामुळे लाईनमध्येच राहा, जे रोड गेले ना त्याच्यामध्येच राहा. आणि मेन गोष्ट ना कॉन्फिडन्स पाहिजे भाई गाडीचा. तुम्ही एवढी वर्ष गाडी चालवता भाई, गाडी नुसती चालवायची म्हणून चालवायची नाही, गाडीच्या भावना समजून घ्यायचा, गाडीचा बॅलन्स समजून घ्यायचा, ताकद आहे ती पहिली गोष्ट समजून घ्यायची. आणि बोलतो ना गाडी पळवण्यापेक्षा ना गाडी कंट्रोल आणि बॅलन्स पहिलं शिकणं गरजेचं आहे. ओके, म्हणजे ना आपण म्हणतो ना ज्या गोष्टी मिस करतो ना, म्हणजे सोडून देतो, इग्नोर करतो, हे कुठे कामाला येणार, त्या गोष्टी पहिले शिकायच्या असतात. म्हणतात ना कमजोर गोष्टीपासून सुरुवात करायची असते. तुम्हाला जे येतं त्याच्यावरती आपण शिकणारच आहोत, ते तर वेगळी गोष्ट आहे. पण जे तुम्हाला नाही येत ना त्या गोष्टीपासून सुरुवात करा कुठल्या पण गोष्टी शिकायला. तो एक वीक पॉईंट असतो आपला. बोलतात ना समोरच्याला वीक पॉईंट दाखवायचा नसतो आपला, तर ते असतं. आपण किती बळकट आहोत हे काही महत्त्वाचं नाही, पण तुमचा वीक पॉईंट जर समोरच्याला कळला ना संपला विषय भाई. कारभार तुमचा इझी. बघा गाडी इझी जाते एका हाताने भाई. हे बघा काय भाई, आहे की नाही भाई, मजा. आमचं जेवणच झालं म्हणावं, नाश्ता तर आज केला नाही. हॉटेल साई कृपा. पहिलं आम्ही तिकडे थांबलो होतो, पण तिकडून आम्ही इकडे आलो. का ते काय माहिती नाही मला, त्याचं रिझन काय माहीत नाही. पण इथं मस्त होतं, खाल्लं. आणि आता आपले सगळे आपापल्या मार्गाने जाणार आहेत, कोण थांबणार नाही. जे म्हणजे एका ठिकाणी जाणार आहे ते ग्रुपने जाणार, म्हणजे वेगवेगळ्या लाईनने आता सगळे निघणार पटापट. कोण कोणासाठी थांबणार नाही, कारण प्रत्येक आता मॅप लावणार. लेट पण झाले, वाजले बघा 1:30 वाजून गेला. ऊन तर जास्त नाही लागत आहे, कारण थंडीचे दिवस आहेत, त्याच्यामुळे उन्हाचा काय एवढा असं काय प्रॉब्लेम वाटत नाही. भाई हाताला बघा फक्त आरसा लागला भाई, ती बेकार लागला, झोंबायला लागला. सो लेट्स गो अभि. आता कोण थांबणार नाही जास्त, कारण लवकरात लवकर घरी पोचायचं आहे. खूप स्लो चालवलं, म्हणजे 40-50च्या स्पीडला आम्ही बहुतेक चालवलं आहे. भेटू लवकरच एंडला. आता काय एवढं काय बघणार का नाही. आजचा व्हिडिओ कसा होईल काय होईल काय माहिती नाही, कारण जास्त काय मी शूट केलं नाही. जे पण होईल ते चांगलंच होईल भाई, वॉबलिंगने शेवट होतोय. सो मित्रांनो लास्टपर्यंत व्हिडिओ बघा. व्हिडिओला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, सी यू, राईट सेफ. चार्जिंग नाही जमलं, माझं मेमरी कार्ड भरलं आहे. दिसतंय